सरपंच संतोष देशमुख यांची अति निर्घृणपणे हत्या झाली। बेदम मारहाण करत संतोष देशमुखांचा जीव घेतला। भाजप आमदार सुरेश धस यांच्या भाषेत हत्येचा आका हा मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँड वाल्मिक कराड आहे। या हत्येचं मूळ हे पवनचक्की प्रकल्पाशी आहे। आरोपी प्रतीक घुलेसह काही आरोपींनी प्रकल्प अधिकारी शिवाजी शिंदेना 2 कोटींची खंडणी मागत वॉचमन अशोक सोनावणे यांना सुद्धा मारहाण केली। मारहाणीनंतर वॉचमन अशोक सोनावणे यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्याकडे धाव घेतली आणि घुलेसह काही जणांवर गुन्हा दाखल झाला। त्याचाच राग आल्यामुळे सरपंचाची हत्या केली। हत्येमध्ये सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार आणि प्रतीक घुले हे आरोपी आहेत। यातील सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे फरार आहेत। इतर चौघे अटकेत आहेत। तर 2 कोटीच्या खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे या तिघांवर गुन्हा दाखल आहे। मात्र ज्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर आरोप होतोय त्याच्यावर हत्येशी संबंधित गुन्हा दाखल नाही आणि अद्याप खंडणीच्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन सुद्धा आणि 17 दिवस उलटून सुद्धा कराडला मात्र अटक झालेली नाही।